हॅलो स्टुडंट, बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की जी ग्राफिकल मेथड आहे त्या ग्राफिकल मेथडने आपले जे काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते सायमल्टेनियसचं इक्वेशन सॉल्व करण्याची जी काही आपण मेथड आहे ती बघतोय बाय युजिंग ग्राफ. ओके, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की जे एक इक्वेशन दिलं होतं सिंगल लिनियर इक्वेशन होतं 2 व्हेरिएबलमधलं, त्याचा ग्राफ आपण काय केला होता, फाइंड आउट केला होता. आता जे काही प्रॅक्टिस सेट 1.2 आहे त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी सायमल्टेनियस इक्वेशन दिलं आहे. ही ॲक्च्युअल तुमची ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची, फिलअप करायची आणि तसं आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ बघायचा आहे. ओके, बघा मग आता एक्स प्लस हे जे काही एक्झाम्पल कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन, हे जे काही 2 इक्वेशन दिले आहे त्याच्या त्यांनी व्हॅल्यूचा टेबल पण दिलेला आहे ॲक्टिव्हिटीमध्ये. आपल्याला हे जे काही बॉक्स दिले आहे ते बॉक्स फिलअप करायचे आणि ते वापरून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्राफचं पूर्ण नेचर बघितलं, पॉईंट कसा ड्रॉ करायचा वगैरे ते. मग आता बघा सुरुवातीला हे जे काही आपल्याला दिलेली ॲक्टिव्हिटी बघा, पहिलं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आपल्याला ही जे काही इक्वेशन आहे त्याचा ग्राफ ड्रॉ करायचं म्हणजे आपण काय करतो, त्याचे जे काही पॉसिबल पॉईंट्स आहे ते पॉसिबल पॉईंट्स फाइंड आउट करतो आणि मग आपण त्या लाईन काय करत असतो, ड्रॉ करत असतो. बघा आता त्यांनी इथं दिलेली, पहिलं काय दिलं त्यांनी, एक्सची जर किंमत 3 असेल तर वायची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला फाइंड आउट करायची. मग आपण ही व्हॅल्यू कशी काढतो बघा, तुमची एक्सची जी काही 3 किंमत आहे ती इथं टाकून द्यायची तुम्हाला. बघा सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कुठलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 या इक्वेशनबद्दल बघतोय. एक्सची किंमत किती दिली आपल्याला, 3 टाका तिथं. सो 3 प्लस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे दोन्ही साईडचा हे काय आलं, वाय इज इक्वल टू 3 मायनस 3 म्हणजे वाय इज इक्वल टू काय झालं, 0. म्हणजे आपल्याला एक कळलं की हे इक्वेशन जे आहे ज्यावेळेस तुमची एक्सची किंमत 3 असेल त्यावेळेस वाय किती असतो तुमचा, 0 असतो. मग बघा इथं त्यांनी तेच दिलं आहे की एक्स वायची व्हॅल्यू किती, 3,0 म्हणजे आपल्याला फक्त हा फिल इन द ब्लँक भरायचा होता. आता सेकंडसाठी बघा, वायची व्हॅल्यू त्यांनी किती दिली, 5. मग जर वायची व्हॅल्यू 5 असेल तर त्यासाठी एक्सची किंमत काढायची. मग काढूया आपण. बघा मग इथं काय करणार आपण की हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला व्हॅल्यू कशाची टाकायची, तर वायची व्हॅल्यू टाकायची 5. टाका मग. सो एक्स प्लस 5 विच इज इक्वल टू 3. सो प्लस 5 तिकडे गेल्यावर मायनस. सो एक्स इज इक्वल टू 3 मायनस 5. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आलं, -2. करा सबस्टिट्यूट. इथं बघा आपलं हे फिल इन द ब्लँक कळलं, इथं किती आला आपला, -2. मग हा पॉईंट बघा आपला काय आला, आता इथं एक्सचा कोऑर्डिनेट किती, -2 कॉमा हा वायचा आपला ऑलरेडी गिवन आहे 5. सो आपण अशा पद्धतीने काय केला, हा पॉईंट्स काय केला आपण इथं फिलअप केला. नीटली तो हवं तर बघा इथं हा जो काय आपल्याला इथं ब्रॅकेट जो फिल करायला सांगितलं त्यांनी, आपली एक्सची किंमत किती झाली, -2 आणि वाय कोऑर्डिनेट किती आपला 5. त्याच पद्धतीने बघा आता हा जो काही पुढचा फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला याच्यात सबस्टिट्यूट करायची पण गरज नाही. बघा यांनी इथं दिलं बघा 0 3, सेकंड कोऑर्डिनेट माहिती आपल्याला 3, तर एक्सची किंमत किती टाकायची आपली, किती असेल इथं दिली त्यांनी 0. सो तोच आपल्याला इथं फक्त काय लिहायचं आहे, 0 लिहायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण जे काही पहिलं इक्वेशन आहे ते पहिलं इक्वेशन काय केलं आपण इथं जो काही त्याचा टेबल आहे कंप्लीट केला. आता आपण काय करू, सुरुवातीला याचा टेबल जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आधी ड्रॉ करू, त्यानंतर ह्या सेकंडचं बघूया. मग बघा आता पहिला ग्राफ कसा फाइंड आउट करायचा. हा ग्राफ कुठल्या इक्वेशनचा आहे, पहिल्या लाईनचा आहे. मग बघा आता पॉईंट आपण ड्रॉ करू. पहिला पॉईंट कुठला, 3,0. आपल्याला एक गोष्ट माहिती, जर तुमचा सेकंड जो काही तुमचा इथं हा सेकंड कोऑर्डिनेट आहे तो जर 0 असेल तर आपला हा पॉईंट कुठे लाय होतो, ॲक्सिसवरती लाय होतो. कुठल्या ॲक्सिसवरती, तर एक्स ॲक्सिसवरती. बघू मग 3,0 बघा 3,0 म्हणजे काय डिनोट करतो, तुमचा एक्स ॲक्सिसवरती किती युनिट जायचं तुम्हाला, 3 युनिट, आणि वाय ॲक्सिसवरती किती, 0. म्हणजेच काय तुमचा हा पॉईंट काय सिम्पली ह्या एक्स ॲक्सिसवरती लाय होतो. मग बघा 3,0, 3 डिस्टन्स कुठे बघा, 1 2 3 पॉझिटिव्ह. सो आपला पॉईंट आला इथं, हा पॉईंट काय झाला आपला 3,0. ओके, आपण पहिला पॉईंट ड्रॉ केला. त्याच पद्धतीने सेकंड पॉईंट बघा आपला काय दिला आहे, -2,5. आता याचं मिनिंग समजून घ्या, -2,5. आता हे निगेटिव्ह साईन फक्त आपलं इंडिकेट काय करतो की हा जो एक्स ॲक्सिसवरती निगेटिव्ह साईडला आहे. निगेटिव्ह साईडला आपल्याला किती युनिट जायचं आहे, 2 युनिट जायचं आहे. म्हणजे निगेटिव्ह साईडला हा 2 युनिट्सवरती आहे आणि वाय ॲक्सिस किती 5.
म्हणजे बघा वाय ॲक्सिस 5 म्हणजे तुमचा अबो दी एक्स ॲक्सिस. मग तुमचे हे जे स्केलिंग आहे बघा, ते स्केलिंगचा तुमचा 5 जो आहे तो 5 कुठे येणार बघा, हे स्केलिंग फक्त मी नीट लिहितो. इथं तुमचा हा 1, इथे तुमचा 2, इथे हा तुमचा 3, इथे तुमचा 4 आणि इथे तुमचा काहीतरी इथं काय असणार आहे आपला 5 असणार आहे. ओके. मग आता बघा -2,5 हा पॉईंट कुठे येणार बघा, -2 म्हणजे कुठलं बघा तुमचं ही स्केलिंग. ओके. आणि 5 म्हणजे कुठे बघा तुमचा हा जो 5 आहे, 5 बघा इथं तुमचा. सो आपला हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट काय झाला आपला अशा पद्धतीने इथे पॉईंट काय आला तुमचा. ज्यावेळेस तुम्ही ग्राफवरती ॲक्च्युअल ड्रॉ करणार त्यावेळेस तुम्हाला हे जे स्केलिंग डिस्टन्स वगैरे आहे ते स्केलिंग डिस्टन्स एक्झॅक्टली काय करणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. आता हे जे आहे हा पॉईंटचा जो ग्राफ आहे मी तुम्हाला इथे बोर्डवरती पण सांगतो आणि त्याची जी PPT आहे ती पण आम्ही तुम्हाला काय करू शेअर करू त्याच्यामध्ये. बघा मग हा पॉईंट काय तुमचा -2,5 हा झाला आपला -2,5 पॉईंट झाला. ओके. आता पुढचा पॉईंट बघा आपला काय 0,3. आता हा पॉईंट बघा कुठे येईल तुमचा 0,3. आता 0,3 हा पॉईंट काय डिनोट करतो बघा तुमचा एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट किती 0. म्हणजे आपल्याला माहिती जिथे एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉईंट कुठे लाय होतो वाय ॲक्सिसवरती लाय होतो. बघा मग वाय ॲक्सिसवरती किती डिस्टन्सवरती 3 युनिट डिस्टन्स. मग आपलं 3 युनिट डिस्टन्स बघा तुमचं कुठे आहे, तर इथं जे आहे तुमचं हे किती डिस्टन्स आहे 3 डिस्टन्स. सो हा पॉईंट काय झाला तुमचा 0,3 पॉईंट झाला. ओके. मग हा जो काही 0,3 पॉईंट झाला हे आता तिन्ही पण आपण पॉईंट काय केले इथं ड्रॉ केले. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 पॉईंटमधनं पास होणारी आपल्याला लाईन काय करायची आहे आपल्याला इथं ड्रॉ करायची. बघा मग हा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ तुमचा कशा पद्धतीने येईल बघा इथं तुमचा तुम्हाला स्केलने काय करायचा आहे तो ड्रॉ करायचा आहे. ही काय झाली तुमची फर्स्ट लाईन झाली. ओके. या फर्स्ट लाईनचा आपण काय केला हा तुमचा ग्राफ ड्रॉ केला. आता आपल्याला ही जी काही सेकंड लाईन आहे या सेकंड लाईनचं जे इक्वेशन आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. त्याच्या आधी आपण काय करू हा फिल इन द ब्लँक फिल करू पहिल्यांदा. बघा आता इक्वेशन आपण कुठलं कन्सिडर करणार की x - y = 4. बघा मग आता इथं x - y = 4 यासाठी आपल्याला काय बघायचं बघा y ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली 0. मग ज्यावेळेस तुम्ही इथं y ची व्हॅल्यू 0 टाकणार त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती भेटेल बघा x - 0 = 4. सो देअरफॉर x = किती आलं 4. म्हणजे आपल्याला इथली व्हॅल्यू कळली की ही व्हॅल्यू किती आहे तुमची 4. मग इथला ब्रॅकेट बघा हा काय झाला तुमचा 4,0 कारण ऑर्डर्ड पेअरमध्ये फर्स्ट जो काही कोऑर्डिनेट काय डिनोट करतो एक्स ॲक्सिसचा आणि सेकंड काय डिनोट करतो वाय ॲक्सिसचा. आता आपल्याला हे सेकंडसाठी बघायचं बघा जेव्हा तुमची एक्सची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असते बघायचं आपल्याला. मग टाका इथं तुमची एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही किती टाकली इथं -1 तर बघा मग सो -1 - y विच इज इक्वल टू 4. दिस -1 तिकडे गेल्यावर काय येईल प्लस. सो -y विच इज इक्वल टू 4 हे मायनस तिकडे गेल्यानंतर काय झालं +1 म्हणजेच देअरफॉर -y इज इक्वल टू 5 हे मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यानंतर किती झालं तिकडं सो विच इज इक्वल टू -5 मायनस साईन फक्त त्या साईडला शिफ्ट केलं. सो वायची व्हॅल्यू भेटली -5. मग ही टाका इथं. सो हा पॉईंट कळला -5. मग आपलं हे जे काय इथं आलं बघा ऑर्डर्ड पेअर आपली काय आली -1, -5. सो -1, -5. ओके. ही झाली आपली ऑर्डर्ड पेअर. आणि आता हे शेवटचं तर दिलेलंच आहे त्यांनी पूर्ण. मग हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स आपल्याला काय करायचे ग्राफमध्ये ड्रॉ करायचे आहे. मग बघा आपण ड्रॉ करू 1 बाय 1. बघा पहिला पॉईंट काय दिला त्यांनी 4,0. आता हा 4,0 पॉईंट कुठे लाय होतो बघा तुमचं काय 4,0 काय सेकंड कोऑर्डिनेट काय तुमचा 0 म्हणजे आपला पॉईंट कुठे लाय होणार एक्स ॲक्सिसवरती लाय होतो 4,0. बघा मग एक्स ॲक्सिसवरती किती युनिट डिस्टन्स जायचं 4 आणि वाय ॲक्सिसचा 0 म्हणजे तो कुठं पॉईंट असणार ॲक्सिसवरती. बघा हा जो पॉईंट आहे तुमचा हा पॉईंट आपला काय झाला 4,0 हा याच्यासाठीचा पॉईंट आहे. ओके. आणि हा आपला 3,0 आहे. ओके. आपण पहिला पॉईंट तर बघितला. आता दुसरा पॉईंट बघा काय
-1, -5. बघा आता हा पॉईंट कुठे लाय होईल, -1, -5. आपल्याला माहिती आहे दोघांना जर निगेटिव्ह साईन असेल तर पॉईंट कुठे लाय होतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग बघा लेफ्ट एक्स ॲक्सिसवरती किती युनिट डिस्टन्स जायचं, 1 युनिट लेफ्ट हँड साईडला. सो इथं तुमचा हा -1 युनिट डिस्टन्स झालं. आणि वाय ॲक्सिस किती डिस्टन्स जायचं, -5. मग बघा हे तुमचं एक्स ॲक्सिसचं युनिट डिस्टन्स आणि इकडं काय आहे वाय ॲक्सिसचं किती, -5. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं -5 येणार, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुमचा कुठला आला, -1, -5. सो -1, -5. हे तुमचं जे डॉटेड आहे आपल्या पॉईंटची पोझिशन डिनोट करण्यासाठी आपण काय केलं होतं, ड्रॉ केलं होतं फक्त. ओके. मग आता बघा जे पॉईंट होता आपण हा सेकंड पॉईंट पण आपण काय केला, ड्रॉ केला. आणि आता शेवटचा पॉईंट बघा 0, -4. 0, -4 हा पॉईंट काय डिनोट करतो बघा, एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे आपल्याला माहिती तो पॉईंट कुठे लाय होणार, वाय ॲक्सिसवरती लाय होणार. आणि हे -4 निगेटिव्ह साईन काय डिनोट करतो की जो काही पॉईंट आहे तुमचा काय एक्स ॲक्सिसच्या बिलो आहे, किती युनिट डिस्टन्सवरती, 4 युनिट डिस्टन्स. बघा मग 1, 2, 3, 4 म्हणजे आपला जो पॉईंट आहे तो पॉईंट काय आला तुमचा, हा पॉईंट झाला -0, -4. ओके. मग आता बघा हे पॉईंट जे काही सेकंड इक्वेशन आहे आपलं लाईनचं त्याच्यामध्ये बघा 1, 2 आणि हे 3 पॉईंट. मग हे 3 पॉईंट आपल्याला काय करायचे, जॉईन करायचे. बघा मग ज्यावेळेस तुम्ही हे 3 पॉईंट जॉईन करणार, ही जी लाईन आहे हे कुठल्या लाईनचं इक्वेशन आहे, तुमच्या या सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. ओके. तर आता याचं जे सोल्युशन फाइंड आउट करायचं आपल्याला, सोल्युशन कुठलं काढायचं आहे, हे काय तुमचं सायमल्टेनियस इक्वेशन आहे. मग या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय, तर ह्या ज्या 2 लाईन आहे तुमचे, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2, या 2 लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करता, इंटरसेक्ट म्हणजे काय तुमचे हे जे काही दोन्ही लाईनचा जो कॉमन पॉईंट आहे हा कॉमन पॉईंट म्हणजे काय असणार आहे, त्याचं तुमचं सोल्युशन असणार आहे. मग त्याचं सोल्युशन काय झालं आपलं, हे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट म्हणजे काय झालं आपलं, त्याचं जे काही कॉमन सोल्युशन आहे सायमल्टेनियस इक्वेशनचं ते त्याचं सोल्युशन झालं. आता हे सोल्युशन आपण कुठली मेथड वापरून सॉल्व केलं, तर ग्राफिकल मेथडने. आता ज्यावेळेस तुमचे हे स्केल आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲप्रोप्रिएट स्केल घेणार त्यावेळेस तुम्ही हे जे काही एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स आणि वाय ॲक्सिसचं डिस्टन्स जर तुम्ही इथं बघितलं तर हा जो काही पॉईंट असणार आहे हा पॉईंट आपलं काय असणार आहे, त्याचं सोल्युशन असणार आहे सायमल्टेनियस इक्वेशनचं. बघा मग तुम्ही जर ज्यावेळेस याचं जर सोल्युशन जर फाइंड आउट केलं तर हा पॉईंट आपला कुठला आहे, ते पॉईंट जर आता तुम्ही इथे एक्झॅक्टली स्केलिंग जर घेतलं असतं तर तुम्हाला त्याच्यावरनं पॉईंट काय करता आला असता, तो फाइंड आउट केला असता. बघू आपण तो पॉईंट काय आहे तो. बघा इथं हे x + y = 3 आणि x - y = 4. आपल्या रेग्युलर मेथडने बघा आपण तो पॉईंट बघूया, चेक करू तिथं कुठला येणार आहे तो. बघा x + y = 3 आणि दुसरा कुठला आहे तुमचं x - y = किती आहे तुमचं 4. बघा या दोघांची ॲडिशन केली हे कॅन्सल म्हणजे 2x = 4 + 3 किती झाले 7 म्हणजे x = 7/2 आणि yची किंमत बघू आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर काय येईल तुमची y = 3 मायनस x ची किंमत किती 7/2 म्हणजे बघा हे 3 दुने 6 -7 किती झालं -1/2. बघा आता हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट आपण जो आहे तुम्ही ज्यावेळेस स्केलिंग आपण ज्यावेळेस ग्राफवरती एक्झॅक्टली ड्रॉ करणार त्यावेळेस आपला हा जो काही इथला पॉईंट आहे तुम्ही जर बघितलं इथं तर आपला हा पॉईंट बघा काय आला, x ची व्हॅल्यू 7/2 आणि y ची व्हॅल्यू किती -1/2. आता 7/2 म्हणजे बघा जर तुम्ही फ्रॅक्शन दिलं तर 3.5च्या समथिंग. बघा इथं जर तुम्ही या 3च्या जर इथं बघितलं असेल एक्झॅक्टली काय आला आहे तुमचा हा सेंटरला आला आहे म्हणजे हा पॉईंट काय आहे तुमचा 3.5 आणि वाय ॲक्सिसचा बघा -1/2 म्हणजे किती डिस्टन्सवरती तो हाफ डिस्टन्सवरती निगेटिव्ह. बघा हे जर तुम्ही ज्यावेळेस ग्राफमध्ये स्केलिंग बघणार इकडे किती -हाफ डिस्टन्स आणि इथं किती 3च्या पुढे हाफ डिस्टन्सवरती तुम्ही ग्राफवरती जर हा पॉईंट बघितला तर तो पॉईंट कुठला येणार आहे तुमचा 7/2, -1/2. हे फक्त जस्ट त्याचं जे काही व्हेरीफाय करण्यासाठी मी लिहिलं होतं तुमचं. ज्यावेळेस तुम्ही हा ग्राफ
पेपरवरती जेव्हा ड्रॉ करता त्यावेळेस या पॉईंटची पोझिशन तुम्ही त्या ग्राफवरनं काय करू शकता, सांगू शकता की किती आला तुमचा 7/2 आणि -1/2. सो हे काय झालं, त्याचं आपण काय केलं, त्याचं सायमल्टेनियस जे इक्वेशन दिलं होतं त्याचं सोल्युशन काय केलं, आपण फाइंड आउट केलं. सो ते ग्राफिकल बनवलं. देअरफॉर आपण इथं लिहिणार द सोल्युशन इज, सोल्युशन किती आलं आपलं 7/2 -1/2. ओके. सो हे आपण जे बघितलं हे सोल्युशन कुठल्या मेथडने सॉल्व केलं, तर ग्राफिकल मेथडने सॉल्व केलं. ग्राफिकल मेथडने आपण सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, तर ह्या ज्या काही दोन लाईनच्या ज्यावेळेस आपण इक्वेशन ड्रॉ करतो त्या इक्वेशनचा जो काही कॉमन पॉईंट असेल तो कॉमन पॉईंट म्हणजे आपण काय असतं त्याचं ते सोल्युशन असतं. सो ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे पहिली, ती ॲक्टिव्हिटी आपण काय केली, पहिली कंप्लीट केली. बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल.